जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार पॉवर ग्रिड जी की एक महारत्न कंपनी आहे यांच्यातर्फे लेटेस्ट जॉब अपडेट घेऊन आलोय. खासियत अशी आहे की इथे पॅकेज म्हणजे आपल्याला सीटीसी मिळतोय 12.7 लाख रुपयांचा, म्हणजे महिना 1 लाख रुपये प्लस इथे सॅलरी मिळते. दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जागा आहे. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी फक्त 300 रुपये फी आहे. पण तुम्ही SC ST PWBD कॅन्डिडेट एक्स सर्व्हिस म्हणाल तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे आणि सिलेक्शन प्रोसेस पण अगदी सोपी आहे. इथे इंटरव्ह्यू सुद्धा होत नाहीये. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं हे शिक्षण झालं असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. चांगली कंपनी आहे, टॉप लेवलची कंपनी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला समजून सांगतो, कोण कोण अप्लाय करू शकताय, कशा प्रकारे अप्लाय करायचं, सिलेक्शन प्रोसेस काय आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनल नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय पॉवर ग्रिड यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय, यांच्या वेबसाईटवर घेऊन आलोय. फार मोठी कंपनी आहे, भारतातली वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे, तुम्ही ते वाचू शकताय. आणि यांच्याच तर्फे इथे बघा ही नोटिफिकेशन आली आहे, PDF आली आहे, ज्याद्वारे आपण अप्लाय करू शकतोय, संपूर्ण माहिती समजू शकतोय. आणि ही यांची अप्लाय लिंक असणार आहे. अप्लाय कसं करायचं ते पण सांगतोय आणि कोण कोण अप्लाय करू शकताय ते पण सांगतोय. जसं की तुम्ही ते बघू शकताय, भरती निघाली आहे डिप्लोमा ट्रेनीसाठी, ज्यामध्ये इलेक्ट्रिकल झालं, सिव्हिल झालं, सर्वे झालं, त्याच्यानंतर ज्युनियर ऑफिसर ट्रेनी यासाठी होते आहे. मग HR झालं, FNA झालं आणि ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी सर्वे या वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती होते. महत्त्वाचं म्हणजे भारतभर यांचे प्लॅन्ट आहे, महाराष्ट्रात सुद्धा आहे. त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रातनं अप्लाय करताय तर महाराष्ट्रात सुद्धा तुम्हाला जॉब मिळणार आहे. त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर सगळी माहिती तुम्हाला दिसून जाईल या कंपनीबद्दल. यांनी जे शॉर्ट फॉर्म पुढे वापरले त्याची माहिती दिली. जसं की बघू शकताय, DET म्हणजे काय, म्हणजे डिप्लोमा ट्रेनी झालं, किंवा ज्युनियर ऑफिस ट्रेनी म्हणजे काय, GOT. ओके, तर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं, यांचे प्रोजेक्ट जे आहे ते लोकेशननुसार आहे, रिजननुसार आहे. तर आपलं महाराष्ट्र जे आहे तुम्ही इथे बघू शकता. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर वेस्टर्न रिजन 1 मध्ये येतं, जिथे महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी आहे. प्लस तुम्ही बघू शकताय वेस्टर्न रिजन 2 यामध्ये पार्ट ऑफ महाराष्ट्र, म्हणजे दोन्ही रिजनमध्ये महाराष्ट्रासाठी जागा आहे. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात नसाल तरी अप्लाय करू शकताय. टोटल 660 जागा आहे, भरपूर जागा आहे. जर तुम्ही ते बघितलं तर रिजननुसार सुद्धा तुम्हाला वॅकन्सी बघायला मिळेल. जसं की बघा, ईस्टर्न रिजन झालं, अजून खाली स्क्रोल करा, ओडिसा प्रोजेक्टसाठी किती आहे, नॉर्थ ईस्टर्न रिजनसाठी किती आहे, अजून खाली स्क्रोल करा. पण आपलं महाराष्ट्र वेस्टर्नमध्ये येतं, त्यामुळे आपण वेस्टर्न बघूया. जसं की तुम्ही इथे बघू शकता, इथे 67 जागा आहे. ओके, अजून खाली स्क्रोल करा, इथे 630 प्लस 8 जागा आहे. त्यामुळे वेस्टर्न रिजन ज्याच्यात महाराष्ट्र येतं तिथे सगळ्यात जास्त जागा आहे. त्यामुळे तुमचं काय झालं, मग DET साठी अप्लाय करायचं आहे, GOT साठी अप्लाय करायचं आहे. याचे फुल फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल तर इथे बघा वरती फुल फॉर्म दिले आहे, जे की मी तुम्हाला सांगितले ते बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे. आता पुढे जाऊन त्यासाठी काय शिक्षण पाहिजे ते सांगतोच आहे. या दरम्यान तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कोणासाठी किती पोस्ट आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे जे PWBD कॅन्डिडेट आहेत त्याच्यासाठी माहिती दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता काय, तर फुल टाइम रेग्युलर 3 वर्षाचा तुमचा डिप्लोमा झालेला आहे. कशामधून, तर इंजिनिअरिंग डिप्लोमा झाला तुमचा इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टीम इंजिनिअरिंग, पॉवर इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल यासारखा झालाय, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. जर का तुम्ही DET साठी अप्लाय करताय तर तुमचं BE, BTech, ME, MTech वगैरे झालेलं आहे. विथ ऑर विदाउट डिप्लोमा इज नॉट अलाउड, म्हणजे जर तुम्ही डिप्लोमा करून BTech केलं तरी अलाउड नाही आणि डिप्लोमा न करता BTech केलं तरी अलाउड नाही, कारण की डिप्लोमासाठी वेकन्सी आहे पहिली, तर डिप्लोमाच पाहिजे. ओके, बाकी DET साठी पण बघू शकताय, तुमचा रेग्युलर 3 वर्षाचा डिप्लोमा झालाय सिव्हिल इंजिनिअरिंग मधून, तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, DTS साठी अप्लाय करताय तर फुल टाइम रेग्युलर 3 इयर्स डिप्लोमा झालाय इन सर्वे इंजिनिअरिंग और डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. GOT साठी अप्लाय करताय तर 3 वर्षाचं तुमचं ग्रॅज्युएट आहात तुम्ही, डिग्री तुमची झाली आहे, BBA झालं, BBM झालं, BBS झालं और इक्विव्हॅलंट झालेलं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. GOT साठी तुम्ही अप्लाय करताय
ज्याच्यासाठी तुम्ही बघू शकता CMS तुमचं झालंय, अप्लाय करू शकताय. आणि जे TTसाठी तुम्ही अप्लाय करता, रेग्युलर फुल टाईम तुमचा 2 इयर्सचा ITI झालेला आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकता. म्हणजे बघा ITIसाठी पण आहे, डिप्लोमासाठी पण आहे, ग्रॅज्युएट आहात त्यांच्यासाठी पण आहे आणि ज्यांचं CA वगैरे झालंय त्यांच्यासाठी पण इथे वॅकन्सी आहे. त्यानंतर वयाची अट काय तर तुम्ही ते बघू शकताय 27 वय तुमचं पाहिजे 11/5/2026 पर्यंत, म्हणजे 11 मेला तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. मॅक्झिमम तुमचं 27 वय पाहिजे जर का ओपन कॅटेगरीत नसाल. पण जर का तुम्ही SC/ST मधून असाल तर 5 वर्षे सूट, OBC मधून असाल तर 3 वर्षे सूट, PWBD कॅन्डिडेट म्हणजे हँडिकॅप वगैरे आहे किंवा एक्स सर्व्हिसमॅन वगैरे आहे त्यांना पण इथे वयामध्ये सूट दिली आहे. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पॅकेज किती मिळते तुम्ही ते बघू शकताय. CTC ऑफ ₹12.7 लाख अप्रॉक्स तुम्हाला मिळत आहे. अजून भरपूर सारे भत्ते आणि अलाउन्सेस तुम्हाला मिळतात, म्हणजे जवळपास लाखपेक्षा जास्त तुम्हाला प्रति महिना इथे सॅलरी मिळते आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते सर्व्हिस ॲग्रीमेंट राहतं. म्हणजे जर का तुम्ही ही कंपनी जॉईन करताय तर 3 वर्ष तुम्हाला या कंपनीमध्ये काम करावंच लागेल. हा 3 वर्षाचा सर्व्हिस ॲग्रीमेंट असतो. एवढी चांगली सॅलरी मिळते, गव्हर्नमेंट जॉब आहे, महारत्न कंपनी आहे. सहसा कोणी सोडत नाही, पण कोणी MPSC UPSCची तयारी करत असेल, चांगली पोस्ट मिळाली तेव्हाच ते सोडतात. त्यामुळे ही एक सर्व्हिस ॲग्रीमेंट असतं, हे तुम्ही लक्षात घ्या. ॲप्लिकेशन फी किती आहे तर बघू शकता. DET, DTC, DTS आणि GOTसाठी ₹300 आहे आणि फॉर द पोस्ट ऑफ JTTसाठी 200 आहे. ओके, पण जर का तुम्ही SC/ST, PWBD कॅन्डिडेट, एक्स सर्व्हिसमन आहात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची फी नाही आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे सिलेक्शन प्रोसेस, एज रिलॅक्सेशन दिले. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय वयामध्ये कशी सूट दिलेली आहे. त्यानंतर इथे सिलेक्शन प्रोसेस सांगितली आहे, तुम्ही ते बघू शकताय. DET, DTC आणि DTSसाठी रिटन टेस्ट आणि कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यांचं GOT म्हणजे इथे बघा कुठल्याही प्रकारचा इथे इंटरव्ह्यू नाही आहे. 100% वेटेज या दोघांवरच आहे. GOTसाठी तुम्ही अप्लाय करताय तर रिटन टेस्ट म्हणजे जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ती, आणि त्यानंतर तुमचे कम्प्युटर स्किल टेस्ट होणार आहे. ओके, आणि JTTसाठी तुमची रिटन म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे आणि ट्रेड टेस्ट होणार आहे. कारण की ITI झालं त्यामुळे ते ITI ज्याच्यात झालाय तो ट्रेडमधून झालाय त्याची तुमची ट्रेड टेस्ट होणार आहे. तर अशा प्रकारे तुमची इथे सिलेक्शन प्रोसेस आहे. आता रिटन एक्झामिनेशन कशाप्रकारे होणार आहे तर त्याचं इथे सिलेबस दिलेला आहे, किती क्वेश्चन येणार आहे ते दिले. इथे बघा, याचं बुक पाहिजे असेल तर मी ते टॅग करून देईल, तिथून तुम्ही ते मागून घ्या, तुमचं स्टडी सुरू करून द्या. जसं की बघू शकताय पार्ट 1 मध्ये 120 क्वेश्चन आहे, त्याबद्दल इथे माहिती दिली आहे, जसं की टेक्निकल नॉलेज, प्रोफेशनल नॉलेज ज्याबद्दल आहे. पार्ट 2 मध्ये 50 क्वेश्चन असणार आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्यानंतर 170 क्वेश्चन आहेत, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. सगळं तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही ते बघू शकताय क्रायटेरिया फॉर एम्प्लॉयमेंट त्याची पण माहिती दिलेली आहे आणि कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत त्याची माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सेंटर्स तुम्हाला बघायची आहे तर नागपूर आणि मुंबई हे महाराष्ट्रामधले 2 एक्झाम सेंटर्स आहे. जे तुम्हाला जवळ पडेल ते एक्झाम सेंटर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. हाऊ टू अप्लाय कसं करायचं तेही सांगतोय, कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे. म्हणजे ज्यांचं ITI झालं आहे, डिप्लोमा झालेला आहे, CA झालेला आहात तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. बाकी सगळी माहिती तुम्हाला सांगून झालेली आहे. ओके, अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावर तुम्हाला आधी न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची सगळी माहिती भरून घ्यायची आहे. ईमेल ॲड्रेस पुन्हा टाकून घ्यायचा आहे, अल्टरनेटिव्ह ईमेल ॲड्रेस द्यायचा आहे, मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह देऊन कॅप्चा टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लॉग इन म्हणायचं आहे. मग तुमचे डिटेल्स टाकून तुम्हाला इथे हे रजिस्ट्रेशन होऊन जाईल, लॉग इन होऊन जाईल OTP टाकून. त्यानंतर तुम्हाला तुमचे सगळे डिटेल्स टाकायचे, तुमचं नाव, आडनाव, ॲड्रेस, किती मार्क पडले, काय पडले सगळं टाकून घ्यायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.